शुक्रवार दिनांक 1 ऑगस्टच्या सकाळी करंजा प्रवासी जेट्टीवर महिन्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्यांची लगबग होती. त्यातच अचानक थरारक नाट्य रंगलं. सकाळी 9 वाजता रेवस करंजा दरम्यान 2 संशयित प्रवासी बोटीमध्ये घुसल्याचा फोन पोलीस हवालदार सचिन पाटील यांना मिळाल्याने पोलीस यंत्रणांची हालचाल सुरू झाली. पण पुढे जे घडलं ते सामान्य प्रवाशांच्या स्वप्नातही नव्हतं. उरण, मोरा, नवी मुंबई पोलीस, अग्निशमन दल, अँब्युलन्स, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि दुसऱ्या बोटीतील कमांडो यंत्रणा या सर्वांची या ठिकाणी तातडीनं जमवाजमव झाली. सकाळी 10 वाजल्यापासून बोटींना थांबवून प्रवाशांना जेट्टीवरच ओलीस ठेवण्यात आलं. संशयित दोघे रेवस येथील बोटीमध्ये लपलेत या माहितीच्या आधारे खेल खतम नावाचं नाट्यमय ऑपरेशन पार पडलं. जवानांनी दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने संशयितांना शोधल्याचा अभिनय केला. फॉरेन्सिक तपास सुरू झाला. श्वान पथक तैनात झालं आणि शेवटी पोलीस यंत्रणेकडून एकच घोषणा करण्यात आली आणि ती म्हणजे हे सर्व मॉक ड्रिल होतं. पण प्रश्न हा उरतो की सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बोटी थांबवल्या, प्रवासी वेठीस का धरले? या दरम्यान करंजा जेटीवरून एकही बोट सोडली गेली नाही. कामावर निघालेले लहान मुलं, वृद्ध, गर्भवती महिला सगळेच जेटीवर अडकले. यामुळे संतप्त प्रवाशांचा उद्रेक झाला. हा मॉक ड्रिल होता की आमच्यावर ड्रिल? आम्ही काय बंदी आहोत का? कोण देणार आमच्या नुकसानीची भरपाई? असे संतप्त प्रश्न नागरिकांनी विचारले. शासकीय कामांना उशीर, न्यायालयीन गैरहजेरी, आर्थिक नुकसान अशा अनेक प्रकारचे त्रास या मॉकड्रिलच्या नावावर सामान्यांनी भोगले. देशावर दहशतवादाचं सावट आहे. सुरक्षा यंत्रणांचं सजग असणं अत्यावश्यक आहे. पण हे सगळं करताना सामान्य नागरिकांचं जीवन विस्कळीत होणार असेल तर ती सज्जता नसून धास्ती ठरेल. मॉकड्रिलसाठी पूर्वसूचना, पर्यायी प्रवास व्यवस्था आणि वेळापत्रक हे किमान उपाय आहेतच. अन्यथा यंत्रणांचं हे नाटक आणि जनतेचे हाल यांचं संतुलन केव्हा बिघडेल सांगता येणार नाही, अशी भीती सुज्ञ नागरिकांमार्फत वर्तवण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.